गाडगे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग. एकदा बाबासाहेबांजवळ अजिबात पैसे नव्हते. सकाळपासून त्यांनी चहाचा एक कप सुद्धा घेतला नव्हता. दिवसभर पुस्तकात डोके घालून ते काहीतरी वाचत बसले होते. सायंकाळी 7च्या दरम्यान बाबासाहेब फिरण्यासाठी बाहेर गेले. एका मित्राकडून त्यांनी काही पैसे उसने घेतले. मित्राला वाटले आंबेडकर या पैशातून काही खाण्याचे पदार्थ घेतील. मात्र ते थेट पुस्तकाच्या दुकानात गेले व तिथून एक पुस्तक खरेदी केले. मित्राने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहताच आंबेडकरांनी उत्तर दिले, अरे एक वेळ माझ्या पोटाची भूक नाही बघितली तर चालेल, अरे एक वेळ माझ्या पोटाची भूक नाही बघितली तर चालेल, पण माझ्या विचारांची भूक नाही बघितली तर मी जगूच शकणार नाही. माझी विचारांची भूक नाही बघितली तर मी जगूच शकणार नाही. यालाच ते म्हणतात वाचन संस्कार, यालाच ते म्हणतात वाचन संस्कार. आदरणीय व्यासपीठ, शून्य परीक्षक आणि माझ्या विद्यार्थ्यांकडे मी शर्वे श्रीकांत घडगे, इयत्ता 7वी ब, यशवंत विद्यालय पंढरपूर आपल्यासमोर विषय म्हणतोय वाचन एक संस्कार. संस्कृतमध्ये एक वचन आहे, वाचन ज्ञानदम बाल्ये, वाचन ज्ञानदम बाल्ये, तारुण्यशील रक्षणं, तारुण्यशील रक्षणं, वार्धक्ये दुःखहरणं, वार्धक्ये दुःखहरणं, हितं सदग्रंथ वाचनं, हितं सदग्रंथ वाचनं. याचा अर्थ बालपणी वाचन ज्ञान देते, तारुण्याच्या रक्षण करते व म्हातारपणी दुःख दूर करते. हे वाचण्याचे वेळ टिळकांना होते, विवेकानंदांना होते, रवींद्रनाथांना होते, लिंकन, गांधी या थोर महापुरुषांना होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ज्याच्याकडे पुस्तक असतं त्याचं ताट मस्तक असतं, ज्याचं ताट मस्तक असतं तो कोणाचा हस्तक नसतो, जो कोणाचा हस्तक नसतो तो लाचारने नतमस्तक होत नसतो. वाचनाने ज्ञान वाढते, शहाणपण येते, विचारांची कक्षा रुंद होते, बुद्धी चौकस होते आणि संस्कारांची वृद्धी होते. मला सुद्धा इयत्ता 3री मध्ये वाचनाचा छंद जडला होता. अकबर बिरबलाच्या कथा, अरेबियन नाईट्स, अल्लाउद्दीनच्या गोष्टी यातील गोष्टी मला आवडू लागली होती. श्यामची तर मला वेळच लावून ठेवले होते. अनेक नाटकाच्या पुस्तकाची पात्रे मला आवडू लागली होती. पु ल देशपांडे यांची पुस्तके वाचताना मी मनमुराद असलो. आता माझे कपाट सुद्धा विविध पुस्तकांनी सजू लागले आहे. महागड्या वस्तूंमधून घराची धनवत्ता दिसते, महागड्या वस्तूंमधून घराची धनवत्ता दिसते, मौल्यवान पुस्तकांमधून घराची विद्वत्ता दिसते, मौल्यवान पुस्तकांमधून घराची विद्वत्ता दिसते. वस्तू शरीराचे श्रम कमी करायला शिकवतील, वस्तू शरीराचे श्रम कमी करायला शिकवतील. पुस्तके घराचे घडपण शहाणपण टिकवतील, पुस्तके घराचे घडपण शहाणपण टिकवतील. ही माझी पक्की धारणा झाली आहे. मी माझ्या वाढदिवसाला नव्या कपड्यासाठी नव्हे तर नव्या पुस्तकासाठी आग्रह करतो. वाचन एक संस्कार आहे म्हणून वाचताना काय वाचले पाहिजे, वाचलेल्या मजकुरातील काय घेतले पाहिजे, घेतलेल्यापैकी काय शरत आणली पाहिजे हे मात्र पाळायला हवे. वाचनाने माणसाला जगण्याचे बळ मिळते. पु ल देशपांडे यांचा लेख वाचून आत्महत्या करायचा विचार आलेला तरुण सुद्धा आपल्या आयुष्य नवीन सुरू करतो. हे वाचताच मला शब्दाची ताकद समजली. टीव्ही संगणकाने वाचनाची गोडी कमी केली तर मोबाईलमुळे तोंडपिढी वाचायचीच बंद झाली. दिसा माझी काहीतरी लिहावे, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. समर्थ रामदासांनी दिलेला हा विचार सर्वांनी आत्मसात करावा. गावागावात ग्रंथालयांपेक्षा मध्यालयांची संख्या वाढते. मोबाईल पुस्तकांच्या सानिध्यापेक्षा विद्यार्थी मोबाईलमध्ये रमताना दिसतोय. कपाटातील ग्रंथ साथ घालतायत, मात्र मोबाईलमध्ये बंदिस्त असलेल्या मनाला ते ऐकूच येत नाही. देशातील तरुण पिढी कोणती पुस्तकं वाचतात यावर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. वाचन संस्कृती संपवणाऱ्या देशाला त्याच्यामुळे भविष्य लाभेल का? म्हणूनच पुन्हा पुस्तकांशी मैत्री करू, पुन्हा पुस्तकांशी मैत्री करू, पुन्हा वाचनाची कास धरू, पुन्हा वाचनाची कास धरू. वाईट प्रवृत्तीचा नाश करण्या, वाईट प्रवृत्तीचा नाश करण्या, मानवपणाचे संस्कार करू, मानवपणाचे संस्कार करू. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नाचून मोठे होऊ नका, वाचून मोठे व्हा. नाचून मोठे होऊ नका, वाचून मोठे व्हा. माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न तुम्ही प्राणपणाने पूर्ण करा. माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न तुम्ही प्राणपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकरी घ्या आणि एका नाण्याची पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. वाचन संस्कार रुजवण्यासाठी घर तेथे ग्रंथालय आणि गाव तेथे वाचनालय ही चळवळ गतिमान व्हायला हवी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ग्रंथाच्या तेजामधून जन्म येते क्रांती, या ग्रंथाच्या तेजामधून जन्म येते क्रांती. ग्रंथ शिकवते माणुसकी आणि ग्रंथ शिकवते शांती, ग्रंथ शिकवते माणुसकी आणि ग्रंथ शिकवते शांती. वाचनाने मनाचे उत्तम पोषण होते तर साहित्य वाचनाने मनाला आनंद मिळतो. माझ्याकडे ज्ञानेश्वरी, ययाती, गाथा, मृत्युंजय, महानायक असे अभिमानाने सांगणारे वाचन खऱ्या अर्थाने वाचन संस्कृतीचे उपासक आहे. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल,
महाराष्ट्र जय